सावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खमंग, खुसखुशीत आणि संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहणारी मसाला शेव कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. ही शेव बनवताना पहा मी एक छोटीशी ट्रिक वापरली ज्यामुळे आपली शेव मार्केटमध्ये मिळते ना अगदी तशीच तयार होते. खमंग, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाही. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. 5-6 चमचा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो ज्याने आपण वरण किंवा आमटी वाढतो. त्याच चमच्याचा आपल्याला इथे तेल मोजण्यासाठी वापर करायचा आहे. आता त्याच चमच्याने आपल्याला यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे. तेल आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे सारखं ठेवायचं आहे. आता भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला याला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवल्यानंतर पहा याचा असा रंग बदलतो आणि हे मिश्रण आहे ते छान दाटसर तयार होतं. ही ट्रिक आपण जर शेव बनवताना वापरली ना तर शेव आपली मस्त हलकी, खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते. तर आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात मसाला शेव बनवून दाखवते. त्यासाठी इथे मी अर्धा किलो विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरचं देखील बेसन पीठ वापरू शकता. आता एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं हे मिश्रण टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे किंवा पोहे खायच्या चमच्याने तुम्ही पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे. आता एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये 2 चमचे धने पावडर घालायची आहे. 2 चमचे आपल्याला जिरे पावडर घालायची आहे. आता 1 चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता आपल्याला याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळं काय होतं की या चाळणीमध्ये जाडसर जे कण आहेत ते वरती राहतात आणि मग आपल्याला शेव बनवताना त्रास होत नाही. ते मध्ये अडकत नाहीत. पहा अशी छान शेव आपली पडते. आता पहा छान आपली बारीक पावडर खाली पडलेली आहे आणि या चाळणीमध्ये जे जाडसर कण राहिलेत ना याचा वापर तुम्ही एखादी भाजी बनवताना करू शकता. आता 1 चमचा घ्यायचा पहा आणि हे सर्व मसाले आपल्याला या तेल पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. याला चांगलं एकजीव करायचं आहे म्हणजे शेवमध्ये आपला मसाला जो आहे चांगला एकसारखा मिक्स होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाले मी या तेल पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेत. आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. पण बेसन पीठ आपल्याला डायरेक्ट यामध्ये न घालता असं चाळणीने चाळून घालायचं आहे. म्हणजे बेसन पिठामध्ये पहा ज्या काही गाठी असतात त्या मोडतात आणि बेसन पीठ चाळल्यामुळं काय होतं की छान हलकं होतं आणि त्यामुळे मग शेव देखील आपली छान हलकी आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. तर बेसन पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा किलो बेसन पिठासाठी 1 चमचा मीठ हे अगदी परफेक्ट होतं. पण प्रत्येकाच्या जिभेला चव थोडीशी वेगळी लागते. म्हणजेच कोणाला मीठ कमी लागतं तर कोणाला थोडंसं जास्त लागतं. तर तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण बेसन पीठ आहे ना आपल्याला या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं घट्टसर मळायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे पाणी घेतलं आहे. त्याला थोडंसं तेल पाण्याचं मिश्रण चिकटलं होतं ते वायाला जायला नको म्हणून. आता आपल्याला यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बेसन पीठ मी अगदी मस्त असं मळून घेतलं आहे. बेसन पीठ मळताना एक महत्त्वाची टीप द्यायची आहे. बेसन पीठ मळताना पहा यामध्ये अजिबात गाठी होता कामा नये. अगदी स्मूथ असं आपल्याला हे बेसन पीठ मळून घ्यायचे. पहा अशा प्रकारे बेसन पिठाची तार तयार व्हायला हवी. अशी तार तयार झाली की समजायचं बेसन पीठ आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे. मग आपण लगेच शेव बनवायला घ्यायची. शेव बनवण्या अगोदर पहा बेसन पीठ आपल्याला खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप जास्त सैलही भिजवायचं नाही. पीठ सैल झालं की शेव त्याची चांगली पडत नाही आणि पीठ खूप घट्ट झालं तर शेव पाडताना खूप जास्त हात दुखतात. तर आता आपण लगेच शेव बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि त्याला शेवची मीडियम साईजची प्लेट देखील लावून घेतली आहे. तुम्हाला ज्या साईजची शेव बनवायची आहे त्या साईजची तुम्ही इथे प्लेट लावून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चमच्याने पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे आपले हातही खराब होत नाहीत. सोऱ्याला मी पहा तेल लावत नाही. तुम्हाला इथे सोऱ्याला अगोदर तेल लावायचं असेल पीठ भरण्या अगोदर तर तुम्ही सोऱ्याला तेल देखील लावून घेऊ शकता. आता पीठ भरताना पायाला प्रेस करून आपल्याला भरून घ्यायचं आहे. मध्ये गॅप ठेवायचा नाही नाहीतर शेव पाडताना मध्येच तुटू शकते. आता आपल्याला सोऱ्या बंद करायचा आहे आणि लगेच शेव बनवायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. शेव बनवताना आपल्याला
मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये शेव सोडायची आहे. शेव तेलात सोडल्यानंतरसुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला थोडंसं तळू द्यायचं आहे. तेलाचे बबल्स असे कमी झाल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे शेव पलटून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या साईडलासुद्धा साधारण 1 ते 1.5 मिनिट ही शेव तळू द्यायची आहे. शेव तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. शेव लगेच तळून होते. तर शेव आपली छान कुरकुरीत तळायला हवी. तर तुम्ही पाहू शकता तेलातले बबल्स पूर्णपणे कमी झाले तेव्हा समजायचं आतपर्यंत शेव आपली खमंग कुरकुरीत तळली आहे आणि मगच बाहेर काढायची आहे. काढताना झारा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं. तर खूप मस्त आपली शेव तयार झाली आहे. शेव तळताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच शेव तयार करू शकता. शेव बनवताना खूप जास्त आपल्याला वेळही लागत नाही. पटकन आपली शेव बनवून तयार होते. शेव तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि तेलसुद्धा शेव तळताना मीडियमच गरम करायचं आहे. म्हणजे शेव आपली परफेक्ट तळल्या जाते. खूप कडकडीत तेल गरम केलं ना तर शेव टाकल्या पटकन लाल होते आणि मग ती खाताना तिची चव आहे ना थोडीशी करपट लागते. त्यासाठी तेल मीडियम गरम करून घ्या आणि तळतानासुद्धा गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. म्हणजे बघ अशा प्रकारे मस्त तुमची शेव तयार होईल. आणि शेव कढईमध्ये सोडताना त्यावरती आपल्याला 1 ते 2च वेळे सोडायचे म्हणजे शेव आपली मस्त खुसखुशीत कुरकुरीत तयार होते. तर आता ही देखील आपली शेव मस्त तयार झाली आहे. पलटून घ्यायची आणि थोड्या वेळ आपल्याला तळू द्यायचं आहे. थोडीशी तळी की आलटपलट करून लगेच ती बाहेर काढायची आहे. तर आता अशाच प्रकारे मी संपूर्ण शेव आहे ना ती बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण अर्धा किलो पिठाची शेव मी बनवून घेतली आहे. तिथे आपली भरपूर अशी शेव तयार झालेली आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि ही शेव ना चवीलाही तितकीच टेस्टी होते. एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम परफेक्ट आपली इथे शेव तयार झाली आहे. यामध्ये आपण ना तांदळाचं पीठ वापरले नाही सोडा तरीसुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच ही शेव तयार झालेली आहे. तुम्ही या दिवाळीला याप्रमाणे शेव करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मग मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.